भाई तुझे तर ब्लॉग आहेत ना, ॲटलिस्ट मी काढतोय त्याच्यात तरी हे नको करू. सो बाय द वे गुड मॉर्निंग. का किती वाजले? चूप रे चूप. हे 1 वर्षापासून ब्लॉग नाही टाकल्याने मोठा बोलतो मला. बाय द वे गुड मॉर्निंग. चाललो आहे आज न्यू परत दर्शन. या साहेबांची कृपा कुठे ना कुठेतरी घेऊन जातात दररोज. कंटाळा येतो मला, कंटाळा येतो आता. पण ठीक आहे, काय करू, जावं लागतं. ट्रेन मधून जातो, ट्रेन मधून येतो. काय बस काय करतोय ते. अरे ते कसं, ते काही गोष्टी असतात ना, इम्पॉर्टंट असतात ना, ते रिव्हील नसतात करायच्या. आता काय झालं ते. हा ते रिव्हील नाही करणार मी एवढं लवकर तर नाही करणार. ते ना आता शूट करून झालं आपण सगळं. आता काय नाही त्या शूटला ते लवकर जेव्हा फायनल शूट होईल तेव्हा त्याचं हे करेल. अरे मी बोलतोय का, पण मला नव्हतं. हा भाई तू वाजव, नंतर मी बोलतो. हा पोरगा एवढा कसरत करायला लावतोय ना. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, समझा गया. हा डायलॉग लिहा नंतर. आई ग देवा, काय हे पनवेल स्टेशन मध्ये हा इज्जत काढणार आहे माझी आज. कंटाळा आलाय, पण ठीक आहे. कंटाळा आलाय. घरी 2 तिकीट काढलेत तू. मी पण येणार गाईस. मी पण जाणार. कुठे जाणार माहिती रे, बघू पुढे. ठीक आहे, चाललंय ते. कसं वाटते गेम खेळून? एवढा मोठा पोरगा फ्रेश होतो बघा. आयफोनची इज्जत पण नाही ठेवत जर अशी. टाइमपास. बाय द वे गाईस, आम्ही आता आहोत पनवेल स्टेशनला आणि CST ट्रेन पकडली. सो बघू आता, ती वडाळ्याला सोडेल. तो वडाळ्यावरून डायरेक्ट कुठे जाऊ? वडाळ्यावरून अंधेरीला जाऊ. येस, अंधेरीला गेल्यानंतर मग पुढे तुम्हाला माहिती आहे का असेल तर तुम्ही बघा. तोपर्यंत आम्ही बाहेर नाही, बाहेर समजलं तर बघू आता ह्याचा व्हिडिओ ह्याला गेलात लागेल वगैरे येते. बघितलं बस आता माझा विषय नाही चाल्या. माझ्या व्हिडिओमध्ये मलाच कव्हर नाही करायचं. हे 1 सेकंड. हा, ही व्हिडिओ माझी आहे. तुम्हाला याच्या चॅनलवर जायचं असेल जाऊन सबस्क्राईब करा. हे त्या गाढवाचा चॅनल ज्याच्यावरती वर्षाने ब्लॉग टाकलाच नाही. हा 1 वर्षानं. हा बरोबर. तुम्ही कॉमेंट केलं तर मी टाकेन. गॅरंटी टाकेन. नका करू कॉमेंट. चालू करेन मी पण परत. हे असं 1 वर्षापासून ऐकतोय पण अजूनपर्यंत काय झालेलं नाही. ऑडियन्स पण नाही आलेली लोकल 1 वाजून 34 मिनिटांची अर्बन लाईन वरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी 12 डब्यांची ही लोकल आहे. प्लेटफॉर्म क्रमांक 4 आई हुई लोकल 1:24 की हार्बर लाइन से मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की धीमी लोकल है. रिटर्न ट्रेन. 1 सेकंड. हा वॉट अ कॅप्चर मुमेंट. थंबनेल मुमेंट भेटला मला. आई फायनली अंधेरीला पोचलो आम्ही. जस्ट हां भाई, हे बघा पेमेंट केलेलं आम्ही. हे स्टारबक्सचं पेमेंट आहे. स्टारबक्सचं पेमेंट आहे ॲक्च्युली. सुजय हां आहे का कॅश? प्रॉब्लेम झाला तो आहे का, त्याला बोल ना माहिती. त्याला भेटायला चाललं, त्याला बोल काय 30 तुला वाटतं 80 होतात. हा ते काय असेल ते त्याला बोल ना.
बरं तेच होत ना आपण. सो गाईज आम्ही आता आलेलो आहे अंधेरीला आणि अंधेरीला येऊन आता ते काम एक करायला चाललो आहे. बट इकडे इश्यू असं होतं की रिक्षामध्ये ऑनलाईन नाही आहे आणि आम्ही कॅश नाही आणली. आम्ही ऑनलाईनच्या जेव्हा आलो आहे. बट ठीक आहे. आणि साहेबांनी आता तुम्ही बघितलं स्टारबक्सचं पेमेंट केलेलं आहे ॲज पर आता त्यानुसार काय ना माझं वेगळं पेमेंट आहे स्टारबक्सच. हो येत होतं तो शोरूम तुम्हाला दिसलं का नाही माहिती ना बट ठीक आहे. बाय द वे काय बोलते का कॅश नाही आणता येत चालेल येऊ पाय का ते कॅमेरा क्वालिटी बदललेली आहे. मगाशी होतं एक अँड्रॉइड फोनमध्ये, आता आहे आयफोनमध्ये. नवीनच घेतलं आहे, हल्लीच घेतलं आहे. सो मी रिव्हील केला नव्हता तो, जाऊ दे आता. काय सही है. एक बार तुमको भी भाई ॲक्च्युली मी काही आता या कॅबची एक वेगळी स्टोरी आहे. तुम्हाला मागच्या DY फील्ड विजिट ब्लॉगमध्ये दिसलं असेल नक्कीच. DY फील्ड विजिट हे काहीतरी आवाज आला रे, ठोकलं काय तुम्हाला? याला घेऊन जा. अंधेरी मेट्रो स्टेशन. कितव्या फ्लोअरवर? 17व्या 18व्या फ्लोअरवर. चालू आहे 21 फ्लोअर. असं बसतून बोललो रे मी तर. बाई नो प्रमोशन, आम्ही प्रमोशन नाही करतो. बाय द वे झालेलं आहे आमचं काम जस्ट. म्हणजे ॲक्च्युली माझं काम नव्हतं, याचं काम होतं. मी फक्त सोबत आलो आहे कारण की कॉन्टेंट भेटतो ना तेवढा आपल्याला. हे काहीच तुम्हालाही माहिती असतं. हे बघा हे कट नाही होगा. काय ये कट नाही होगा. काय आपका फिंगर. एवढी मेहनत करून रिक्षा भेटलेली त्याला बाई लिटरली भूक लागली आहे. आणि हा माणूस मागच्या ब्लॉगमध्ये पण हेच केलं, आता पण तेच करतोय, खायला देत नाही. बोलतो इकडे नाही खायचं, पुढे खाऊ. पुढे पनवेलला जाऊया मस्त पैकी, घरी बसूया आणि जेऊया. हे पागल माणसा, इकडे पोटाची आग होईल आग. नको रे बाई, काल रात्री एकतर 2 चपात्या खाऊन झोपलो होतो, काय सांगू तुला. बरं ठीक आहे, ते जाऊ दे. सो बाई आता आम्ही चाललो स्टेशनला आणि स्टेशनला जाऊन बघू. माझा प्लॅन आहे काहीतरी ज्यूस प्यायचं. बुरगीर खाऊ. बर्गर मॅगी अच्छा बर्गर मी बुरगीर बोले, हे काय नवीन डिश काढली आता. बरं ठीक आहे चल. बाय द वे चालू हां ही कॅब पण काय मला वाटत नाही यूज नाही, कारण की आज दूध तेवढं नाही आहे. बट हे आपले चाळे सुचत आहेत त्या रिक्षामध्ये. हां
जाऊ दे गाईस, तुम्हाला मी बोर नाही करत. हे याची येडे चाळे चालू असतात. बघू आता. फ्री झालोय मी. हा बरा वाटतं जरा खांद्यारी कामेरी कामेरी 4-5 दिवस फ्री एवढी होते तर. हो हे का रे कंपनी आहे का? अंधेरी स्टेशनवर फायनली. ही जी मागे ट्रेन दिसते बोरिवली ट्रेन, इलेक्ट्रिक चौकी ट्रेन आहे. पाठोपाठ 5-5 मिनिटाची ट्रेन ना. वेस्ट आहे, याला बोलूनच वेस्ट आहे. बरं चौथी ट्रेन आहे, अजूनपर्यंत आमची ट्रेन नाही आली. काय बोलू, बट ठीक आहे. चाललो आहे आता, डोकं पण दुखतं आहे. घरी जायचं, घरी जाऊन झोपेन यार. AC लावून झोपेन आता लिटरली. आता थकला नाही. बघितलं हे असे नखरे आहेत. त्या कुत्र्याला किती शिव्या घाला तरी काय त्याला फरक नाही पडत. नक्की कानात हे जे घातलं आहे. अगेन बोरिवली. तुम्ही बघू शकता भाई, लिटरली ऑडिओ 4 वेळा आली आहे बोरिवलीची. बट ठीक आहे. आपण त्या साईडनी बाहेर पडलो. बाय द वे आत्ताशी वाशीला उतरून आम्ही खाल्लं काहीतरी आणि पार्सल म्हणले. मग ट्रेनमध्ये भूक लागली तर आम्ही परत खाऊ. बरं ना सोजत आहे. तसं 2 तास लागणार आहे आपल्याला ट्रेनमध्ये खायला घेतलं. हा मग ट्रेनमध्ये खायला घेतलं. 15 मिनिटावरती. 15 नाही म्हणजे ऑलमोस्ट 15. अर्धा तास. अर्धा तास. पण ठीक आहे ना भाई, ट्रेनमध्ये बसून आरामशीर मस्त आरामात खाऊ शकतो. इथून पलीकडे जायचं होतं, तिथे ना खाण्याचे सेंटर आहे. सामारीन तुला खरंच. बघितलं शिवी दिली. ऐकलं तुम्ही? सामारीन बोललं, हे शिवी आली का? त्याच्या आधी वेगळं होतं. चल माहिती बघून तर येऊया. हा सो कसं वाटतं? फायनली संपला आमचा ट्रॅव्हलिंग आजचा. मग अशी काढूनच शकलो रेकॉर्डिंग, कारण की आम्ही स्टँडिंगमध्ये आलो आहे अक्षरशः. हवा टाईट आहे. अख्खी जर्नी आमची स्टँडिंगमध्येच झालेली आहे. सो त्याच्यामुळे रेकॉर्ड नाही करू शकलो. हे बघा, हे मेलेली आत्मा. बाय द वे आज झाला आजचा ट्रॅव्हलिंग सगळा संपला. ब्लॉगमध्ये काय जास्त दाखवू शकलो नाही. काय दाखवू नाही शकलो, कारण की फक्त आम्ही ट्रेनमध्ये ट्रेन आणि ट्रॅव्हलिंगच तुम्हाला बघायला भेटली. हां बाय द वे एक सेलिब्रिटी तुम्हाला अंधेरीला बघायला भेटला होता. तो कोण होता तो माहिती नाही, बट एक कार होती चांगली. कुठला सेलिब्रिटी? तू कधी बघितला सेलिब्रिटी? तूच तर बोलला होता. मी अंदाजा मारला होता. मी बोललो व्हॅनिटी चालली आहे कोणाची तरी असेल. धक्का काय देतो तू येड्या? शाहरुख खानची व्हॅनिटी गेली असेल तर. ए चुपे, काय बोलतोय? SRKची व्हॅनिटी भाई, तो कुठं त्याची व्हॅनिटी? चेन्नईला गेला असेल. चेन्नईत तर आला परत. काय करायचं? तुझं शपथ फालतू घेऊ. हा इथे का? इथे 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 टांग बोल. काय करतो? चल ना तिथूनच जाऊ. काय बोल लवकर. एक काम करतो, बसने जाऊ. अरे बघ काय करायचं. पहिलेच का थकलो कमी होतो, जे अजून हे कामं सांगतोय. छे काय करणार. बाय द वे ते मगाशी पार्सल घेतलं, तुम्ही मगाशी बघितलं असेल, ते आम्ही ट्रेनमध्ये उभ्याच खाऊन टाकलं. काय दाबेली होती. हा मग दाबेली येड्या. भुकेवरती दाबेली पण जाम मोठी असते. काहीच तुम्ही तुम्ही सांगा दाबेली कशी असते? लाल असते का पांढरी असते? तुम्ही सांगा. फालतू एक आठवड आहे का? इधर से कट होएगा. हे काय नाही ना. अरे बट नवीन फ्रेश दाबेली खाल्ली बस. एकच खाल्ली. हे 3 खाल्ल्या. सँडविच खाल्ल्या. तीन हा. 3 सँडविच. अरे भूक लागली भाई, सकाळपासून नाही खाल्लं मी. काय सँडविच खाल्ला, त्याच्यानंतर काय खाल्लं अजून नाही. एवढंच खाणार आहे मी. एक सँडविच, एक चायनीज. आपला पोट टाईट झाला. आणि ह्याच्यामधली छोटीशी दाबेली एवढीशी. एवढी होती ह्याच्या तुकडा खाल्ला. सो ओके गाईज, बाय द वे टाटा बाय बाय. आजची आमची ट्रॅव्हलिंग एवढी संपली. भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.